नगरसेविका अंजली दराडे, त्याच्याच बरोबर काँग्रेस पक्षाचे दुसरे कार्यकर्ते सुभाष शेट्टीकर, संतोष गाडे, मोहन गंभीरे, शारदाताई मोरे, रवींद्र मयेकर, बिरुदेव सरकार, रमाकांत मगर आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची असताना नावं या ठिकाणी वाचतोय। वॉर्ड नंबर 121 तर माझ्याकडे नाव आहे। दक्षता विधाने ह्या असणाऱ्या उमेदवार आहेत। 56 ला डॉक्टर परेश कळसकर हे उमेदवार आहेत। 54 ला राहुल ठोके हे उमेदवार आहेत। 53 ला नितीन वर्दी हे उमेदवार आहेत आणि 156 मतदारसंघ नाही 156 मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या सविताताई पवार ह्या उमेदवार आहेत आणि 75 मध्ये काँग्रेस पक्षाचे इम्रान शेख हे असणारे उमेदवार आहेत। आवाज कुणाचा? मित्रो, हा आवाज उद्या तुमचा होऊ द्या। तुमचा आवाज हा मतातून झाला पाहिजे। तो मतातून झाला तर आपल्या ह्या सहाही उमेदवारांचा विजय झाला म्हणून असं मी त्या ठिकाणी हॅलो नरेंद्र मोदी हे या देशावरचं फार मोठं संकट आहे एवढं लक्षात घ्या। आणि हे संकट जर तुम्ही डोक्यावरनं ह्या महानगरपालिकेमध्ये उतरवलं नाही तर महागाईने तुमचं कंबरड मोडलेलं असेल हे लक्षात घ्या। झालं का? मित्रो, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे याची मला जाणीव आहे। तेव्हा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, रस्त्याचा प्रश्न महत्वाचा आहे, खड्ड्याचा प्रश्न महत्वाचा आहे, गटाराचा प्रश्न महत्वाचा आहे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे ही परिस्थिती आहे। याच्यासाठी आपण लढत राहू, झगडत राहू। याच्यासाठी जे आहे ते आपण लढतही राहू आणि झगडतही राहू। परंतु आता जी परिस्थिती उद्भवते त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला हे भांडण मिटवलं पाहिजे हे लक्षात घ्या। भांडण कोणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती। कारण आपल्याला देवांचं भांडण माहिती, धर्माचं भांडण माहिती, पण जे भांडण खरं चाललंय त्याची आपल्याला जाणीव सुद्धा नाही।
हे भांडण आहे ट्रम्पचं आणि नरेंद्र मोदीचं. एक म्हणतो मी विश्वगुरु आहेच आणि दुसरा म्हणतोय मी होणारा विश्वगुरु आहे. तेव्हा या दोघांची भांडणं कसली भांडणं आहेत? इंग्रजीमध्ये त्याला असणारा एक शब्द आहे इगो. म्हणजे एक खाली बसायच्या. हा, गुर्मी ज्याला आपण म्हणतो नाही का गुर्मी, तशी नरेंद्र मोदीला सुद्धा गुर्मी आलेली आहे. आणि या गुर्मीमध्ये तो असं म्हणतोय की आम्ही असताना अमेरिकेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि ट्रम्प काय म्हणतोय, तुझी गुर्मी बी मोडल्याशिवाय राहणार नाही. आता गुर्मी ट्रम्पनी मोदीची मोडावी, आपल्याला त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही, पण त्याचा परिणाम आपल्याला होणार आहे त्याचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे वर्तमानपत्र देवाशिवाय चर्चा करत नाही, टीव्ही वाले मुसलमानाशिवाय चर्चा करत नाही. उद्याचा असणारा संकट याच्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही सोशल मीडियावरती गेलात, एक महिन्याभरापूर्वी या देशातले असणारे आर्मीचे जे प्रमुख आहेत, त्या आर्मीच्या प्रमुखाने असं विधान केलं की येत्या नजीकच्याच कालावधीमध्ये आपल्याला असणारं युद्धाला सामोरे जावं लागेल. किती जणांनी वाचलं, किती जणांनी ऐकलं मला सांगा. कुठे ऐकलं वाचलं का? काय का आपला असणारा मोबाईल जो आहे तो कशासाठी आहे? कशासाठी आहे? आता बोलत नाही कशासाठी वापरता येते. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. माहिती घेण्यासाठी नाही तर मनोरंजनासाठी आहे. इंडियन आर्मी चीफ यांचं विधान एवढं फक्त गुगलवरती टाईप केलं तर तुम्हाला असणारी सगळी त्यांची विधानं येतील आणि त्याच्यामध्ये या युद्धाचं विधान सुद्धा तिथे असतं. आता हे युद्ध होते कशासाठी? तो मोदीचं कमांड मोडण्यासाठी होते ह्याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याच्याच बरोबर भारतीय जनतेला फायदा व्हावा म्हणून सुद्धा आहे. अमेरिका असं म्हणतंय तुम्ही रशियाचं जे तेल विकताय, कच्चं तेल विकताय, त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा कोणाच्या खिशामध्ये चाललाय? तुम्हाला माहिती आहे का कोणाच्या खिशामध्ये चाललाय? रिलायन्स. बरोबर. किती? अडाणीचं नाही चाललंय, रिलायन्सचं चाललंय, ते बरोबर आहे. उगीच कुठलं तरी नाव घेत बसू नका. रिलायन्सला दरवर्षी किती चाललंय माहितीये? 40,000 कोटी. बरोबर आहे. म्हणजे एकटा रिलायन्स भारताच्या नावाने तेल येतंय. मोदीने रिलायन्सला विकायला सांगितलंय, त्याचा नफा
40,000 कोटीचा आहे आणि हा नफा कोणाच्या तिजोरीत जातो? कोणाच्या तिजोरीत जातो? तो अंबानीच्या तिजोरीत जातोय. अमेरिकेची जनता म्हणते ते भारतीय तिजोरीत का जात नाही? भारतीय तिजोरीत गेला असता तर आज पेट्रोलचा भाव जो 100 आहे तो 50 वरती आला असता, डिझेलचा भाव अर्धा आला असता आणि महागाई ही अर्ध्याने कमी आली असती. हे लक्षात घ्या. फायदा कोणाचा आहे? अरे गाढवानो, आपला फायदा ना पेट्रोल कमी झालं तर. फायदा आपला ना कमी झाला तर खिशामध्ये 4 पैसे जास्ती राहतील ना. एक पावशेर अजून आणता येईल ना. मित्रो, आणि त्या दृष्टीने महानगरपालिकेची निवडणूक महत्वाची आहे. आपल्या वस्तीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे का? आहे ना. RSS मध्ये शाखेमध्ये जाणारं एखादं कुटुंब आहे का? त्यांच्या घरी जायचं, त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं आपलं भांडण खानदानी भांडण आहे. आपलं भांडण काय आहे? खानदानी भांडण आहे. तुम्ही बदलणार नाही तर आम्ही बदलणार नाही. तुम्ही काय मनुवाद सोडणार नाही आणि आम्ही काय फुले शाहू आंबेडकर वाद सोडणार. पण हे आपलं भांडण चालू राहिलं पाहिजे. हे भांडण आपलं चालू राहिलं पाहिजे. म्हणून काय झालं पाहिजे? काय राहिलं पाहिजे? काय झालं पाहिजे? जिवंत राहिलो पाहिजे. जिवंत राहिलो तरच भांडण. गेलो तर भांडण कुठून? आता ट्रम्प जो म्हणतोय की मी पाकिस्तानला शस्त्र देईन, इंग्लंड म्हणतोय की आम्ही शस्त्र देऊ, जर्मनी म्हणते आम्ही शस्त्र देऊ, फ्रान्स म्हणते आम्ही शस्त्र देऊ, चायना तर देतोच आहे. आता यांची शस्त्र मुंबईवरती पडली तर आपण लढणार आहोत का? तेव्हा त्या RSSच्या कुटुंबाला आणि भारतीय जनता पक्षाला मतदार देणाऱ्याला सांगा की आपल्याला जिवंत राहायचं असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्ही अजिबात BJPला मतदान करू नका. का करू नका? नाही, जिवंत तर राहायचं आहे, भांडण करायचं आहे, पण अजून कारण आहे. अजून काय कारण आहे? त्याला म्हणायचं अजून एक कारण आहे. कोणाला लक्षात येते का ते कारण काय येते? लक्षात येते का? अरे डोकं चालवा, थोडस जरा भेजा चालवा. नुसतं भेजा खाताय. उद्या समजा तुमचं म्हणणं त्या संघवाल्यांनी ऐकलं आणि भारतीय जनता पक्षाला मतदान देणाऱ्यांनी ऐकलं तर काय होणार? काय होणार? काय होणार? मोदीचा कमळ मोडलेला असेल. उमेदवारासाठी इकडनं मी सगळ्यांसाठी हात, यासाठी मी आपल्या सगळ्यांचे साथ हवी आहे. मी पवईच्या विकासासाठी मला एक संधी द्या. आजपर्यंत आपण सर्वांनी बाहेरच्या प्रतिनिधी
करण्यासाठी सर्वांना संधी दिली आहे. तर आज मला बी विकासाची त्यांनी मला सगळ्यांनी एक संधी द्यावी असं मी सांगतेय. काही आपल्या इथे काही नगरसेवक येऊन सर्वांनी आपल्या पवईचा बकास करून ठेवलेला आहे आणि लुटून न्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी या स्थानिक विभागातील समस्याची जाण आहे. त्यामुळे तुम्ही मला एक संधी द्यावी, ही नक्कीच मी पवईचा विकास करेन. एवढेच बोलते, थांबते. जय भीम, जय जवाहर, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आजचा कार्यक्रम आमची हा विजयाची पहिली नांदी आहे. आज आम्ही हा जाहीर प्रचार आमचा सुरू झाला. स्वर्गीय बाळासाहेब आंबेडकर आज इथे आलेले आहेत आणि ही जी पूर्ण जनता तुम्हाला दिसते आहे या प्रत्येकाचे हे कमीत कमी 2000 लोक आमच्या इथे आहेत. त्यांच्या जर आम्ही 3 पळा जर आम्ही केलं तर आम्ही कमीत कमी इथे 8 ते 9000 मतदान आम्ही इथे घेतोय. 14000 मतदान 15000 मतदान इथे पडणार आहे आणि कमीत कमी आम्ही इथे त्या 14000मधले 60% मतदान तरी आम्ही इथे घेऊन विजय आमचा निश्चित आम्ही करणार आहोत. आणि या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा झेंडा आम्ही यावेळेस फडकवणार. यावेळेस सर्वांना जय भीम. आजच्या सभा बघून मला असं कळतंय की आजच आम्ही विजयी आहे. कारण की आज जेवढे संख्या लोक आंबेडकरवादी इथे जमलेले होते, 1000 ते 2000 लोक इथं जमलेले होते. तो आम्हाला या वार्डामधून 1 to 1 वार्डामधून आम्हाला निश्चित झाला की आज आम्ही विजय आहे. आणि येणाऱ्या काळात आमचे जे मॅडम आहेत विन झाल्यानंतर हे काम करेन आम्हाला पूर्ण इच्छा आहे त्यांच्याकडून. प्रभाग क्रमांक 121 मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो. तसंच गेली 30 वर्षापासून मी आदिवासी समाजाची सेवा करतो. मी स्वतःही आदिवासी आहे, त्यात काही शंका नाही. आमच्या आदिवासी समाजाला प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी तिकीट देऊन फार मोठा आमच्यावरती उपकार केला. 40 वर्षापर्यंत ज्या पक्षामध्ये आम्ही काम केलं, ज्या लोकांसाठी काम केलं, त्या लोकांनी आजपर्यंत या वार्डाला आदिवासींना आमच्या वार्डामध्ये जो मुळात मुंबईचा गाभा आहे त्या वार्डामध्ये आजपर्यंत कुठल्याही पक्षानं आदिवासींना तिकीट दिलेली नाही. तो बाळासाहेबांना तो संपूर्ण हे बघून अभ्यास करून फक्त आदिवासी म्हणजे आदिवासीलाच या वार्डात तिकीट दिली आणि देऊन आज आमच्यावरती आदिवासी समाजावरती फार मोठे उपकार केले. दुसरा प्रश्न असा आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या स्थानिक उमेदवार पाहिजे होते, आजपर्यंतचा गेली 20 वर्षात ते 30 वर्षाचा इतिहास आहे. या वार्डामध्ये सगळे उमेदवार जे आहे आयातच केलेले आहेत. जो काँग्रेस आला बाहेरून आली, भाजप बाहेरून येतो, शिवसेना बाहेरून येतो, उद्धव गट बाहेरून येतो. जेवढे आजपर्यंत उमेदवार आले ते सगळेच बाहेरून आले. स्थानिक लोकांच्या डोक्यावर टपली मारले आणि निघून गेले. इथं त्यांनी कमावलं, लोकांच्या समस्या मिटवल्या नाही. लोक आहे तसेच आहेत, ज्यांचे घरादारा तसे आहेत त्याच पद्धती. इथला 101 वार्ड जो आहे ज्याला 1 to 1 आता आम्ही लढण्यासाठी तयार झालेलो आहे. काय आहे नाव? 1 to 1 म्हणून लढतोय. ती संधी आता आली आहे आणि म्हणून या वार्डाचा विकास होईल. या वार्डामध्ये ज्या काही समस्या आहेत, सर्वात मोठा मुद्दा एकच आहे की इथं ट्रॅफिक. आमच्या वार्डामधून एखादी ॲम्ब्युलन्स, एखादी अटॅकवाला जर पेशंट जर आला तर तो बाहेर जाऊ शकत नाही. आमचा नगरसेवक आला सर्वात प्रथम तर पहिले आम्ही ट्रॅफिकसाठी एकदम सुरळीत आम्ही ट्रॅफिक काढू, त्याच्यासाठी पहिली योजना आम्ही करू. दुसरी गोष्ट, या विभागामध्ये या परिसरामध्ये मशानभूमी नाही आहे. सर्वांनाच मशानभूमी मिळतो, मेलेल्या माणसांना सर्वांना मशानभूमी मिळतो, राहणाऱ्या घरावाल्यांना मशानभूमी मिळतो, परंतु आमच्या या मागासवर्गीय वार्डांना मशानभूमी नाही आहे. आम्हाला इथून शाकबागला अंतिम यात्रा घेऊन जावं लागतो. इथून जेव्हा 5 ते 7 किलोमीटर आम्हाला पदयात्रा करून त्या मैताला घेऊन जावं लागतो, गाडी घोड्याशिवाय ते नाही. तर ती मशानभूमीची आम्ही सुविधा करतो. दुसरी गोष्ट, आम्ही शिक्षणापासून वंचित आहे. आमचा आदिवासी समाज मुंबईच्या आदिवासी पाड्यात 72 पाड्यामध्ये मी फिरलोय. 72 पाड्याचा माझ्याकडे अभ्यास आहे. परंतु आजही मुंबईमध्ये 72 पाडे असताना सुद्धा
जो डिजिटल झाला, कॉम्प्युटराईज झालं, परंतु आदिवासी पाड्यामध्ये लाईट नाही आहे. दुसरी गोष्ट आमच्या गावाला बांगोडा आहे, तो सुद्धा मुद्दा तिथं लाईट पाणी वंचित तो नाही आहे, तो पण सुद्धा हे करू. तिसरी गोष्ट इथं शिक्षणाचा जो हायस्कूल पाहिजे, जो 10वी ते 12वीपर्यंत शिक्षणासाठी समस्या जी होतात, इथून 8-8, 10-10 किलोमीटर शाळेत जावं लागतो. महानगरपालिकेच्या शाळा नाही आहे, ज्या आहे त्या प्रायव्हेट आहे, आणि इथं 10वीच्या नंतरच्या शाळाच नाही आहेत, कॉलेजेस नाही आहेत. तर सर्वप्रथम इथल्या विभागाच्या लोकांना आपण शाळा उपलब्ध करून देऊ अशी आमची इच्छा आहे. ह्या आमच्या अशा काही दुसरी मूलभूत नागरिक सुविधा आहे. याच्यानंतर आम्हाला ज्या ज्या वेळेला संघर्ष करायचा टाईम पडला, तर आमचा आंबेडकरी चळवळच पुढे आलेत, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्तेच पुढे आलेत. आदिवासींवरती जो अन्याय होत होता त्यावेळेला हीच लोक धावून आलेत. आता तर मी सोबत आलेलो आहे त्यांच्या, ते माझ्यासोबत आहे, मी त्यांच्यासोबत आहे. आता आम्ही या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आमची इथली केंद्रशासित जमीन आहे, ज्या पेरूबाग, पासपोली ह्या परिसरामध्ये 2 टेक्निकली कॉलेज आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आता जे पूर्वी निटी होतं आता MMI झालं, IIM झालं, IIM झालं. यांच्या ह्या केंद्र शासनाच्या ज्या जागा आहेत, आणि हे काय करतात, इथली जवळपूर 3-3, 4-4 पिढ्यातले इथं लोक राहणारी आहेत, आदिवासी लोक आहेत, इथं जाती समाजाचे आहेत, बौद्धिस्ट लोक आहेत. यांना हे काय म्हणतात की तुम्ही इथून निघा, ही जागा खाली करा, वॅकेंट करा, आम्ही इथं कॉलेज सेंटर बांधतो आणि बाहेर तुम्ही कुर्ला, मानखूर, मीरा रोड अशा ठिकाणी तुम्ही शिफ्टिंग घ्या. परंतु केंद्र सरकारचा GR आहे 2003चा, त्याच केंद्र सरकारच्या सर्क्युलर त्या GRमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही 810 स्क्वेअर फुटाची त्यांना बिल्टअप द्या, बांधकाम करून द्या. बांधकाम करून जर तुमची परिस्थिती नसेल, तुमची कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही प्लॉट सिस्टम द्या 810 स्क्वेअर फुटाचं, आणि ह्याच विलेजमध्ये तुम्ही त्यांना पुनर्वसन करा, विलेज बाउंड्रीमध्येच पुनर्वसन करा. तर आम्ही आता एकत्र आलो, या संघर्ष उभा करणार. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आहेत, हा आवाज नक्कीच दिल्लीपर्यंत पोहोचवणार. ही केससुद्धा ॲडमिट आहे कोर्टामध्ये, तरी पण ह्या लोकांचं डेमोलेशन केलेलं आहे. याच्यावरती कोणीच आमदार, खासदार, नगरसेवक कोणीच देत नाही. परंतु आमचा हक्काचा नगरसेवक जर झाला, वंचित बहुजन आघाडीचा जर नगरसेवक जर झाला, निवडून जर आला, तर नक्कीच ह्या वस्तीला आम्ही न्याय देऊ. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेनं आता क्रस्टल झोन पाडलं, लोकांना भ्रमित करत आहे. ती क्रस्टल झोन अशी आहे की 50 एकरच्या वरती जे जागा असेल त्यालाच ते क्रस्टल झोन लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. आमच्या जयभीमनगर, मुरारजीनगर, गौतम नगर यांना पण क्रस्टल झोनमध्ये धक्कल्या गेलं आहे. परंतु क्रस्टल झोन कोणासाठी लागू होतो हे माहीत आहे का? काही नाही, क्रस्टल झोनचा फुकट वाट आहे, काही नाही आहे. हे डेव्हलप करणार नाही, फक्त लोकांना भ्रमित करणार आहे, लोकांना एकाचे 2 घरं दाखवणार आहे, पूर्ण फंडिंग बाहेरून बोलावणार आहे. आणि हे संपूर्ण हे भाजप सरकार, फडणवीस सरकार हे घशात होणार नाही, काही विकास होणार नाही, काही क्रस्टल झोन होणार नाही, आणि ह्या लोकांचे झोपडे तसेच ठेवणार आहे. लोकांना भ्रमित करून त्यांना कुठंतरी डेमोलेशनची दाखवून कुठंतरी त्यांना आज दाखवणार का मी तुम्हाला 2 घरं देतो, तुम्हाला माळा देतो, असं काही होणार नाही आहे. बाहेरची फंडिंग कशी आणणार ही यांची योजना आहे. ती योजनासुद्धा आता आम्ही आंदोलन छेडू आणि त्या योजनेला सुद्धा आम्ही झगडून भांडून त्यांना हे रोख देऊ, एवढंच आमचं बोलायचं. मला इथे पवईमधलं आपलं रस्ते, ट्रॅफिकची समस्या, दवाखान्याची समस्या, मला हे याच्यावर काम करायचं. आणि मग मी इथले लोकल स्थानिक उमेदवार असल्याने मला याच्याबद्दल मला इथले म्हणजे प्रत्येक ठिकाणचं जातीचं मला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की मला उमेदवार तुम्ही जिंकून आले ना, तर पहिला काम कोणतं करणार? मला ट्रॅफिकची समस्या आहे. ट्रॅफिकच्या समस्यामुळे आमच्या इथले 2 म्हणजे भरपूर असे दगावले गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला पूर्ण पहिलं फोकस आहे ट्रॅफिक समस्या कमी करायची, त्याच्यानंतर दवाखान्याचं करायचं. इथे BJP पण आहे, मसाल पण आहेत, मग आता टफ आहे तुम्हाला? टफ आहे, पण पैशाच्या याच्यावर आहे. मी एक साधारण आहे घरात, आमच्या घराचं नाव आहे, माझ्या सासऱ्याने जे कावीळच्या औषधाचं नाव केलं, समाजसेवा जी केलेली त्याच्याबद्दल आमचं खूप नाव आहे. तेच आहे बस, आमच्या समाजसेवेचं नाव आहे आजपर्यंत घरात. थँक्यू. काय तुम्ही काय म्हणाल? माझी नगर सॉल्व करा. स्थानिक उमेदवार आहे, त्यामुळे तिची ओळख आहे. आणि
पैशाने विकत घेऊ शकत नाही, पण आम्ही मनाने सगळ्यांचे आहोत आणि प्रश्नांची जाण आहे. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आली भरपूर समस्या होत्या, पण हळूहळू कमी झाल्या आणि आमच्या सगळ्यांची साथ तिला लाभेल. लहान मुलगी आमच्या मुलीसारखी आहे आणि हा वॉर्ड आम्ही सुजलाम सुफलाम करू सगळ्यांनी. काँग्रेस वंचितांना 67 झाले, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे की सगळ्या या वंचितांना तुम्ही स्थान दिलंय. महानगरपालिकेत जायचं आणि आम्ही तर घडवून जाऊ. तुमचा पाठिंबा आहे ना, तुमचा पाठिंबा आहे ना, म्हणून तर उभी आहे. मुलगी म्हटली मी अशी खोटं काम करत नाही आहे त्या तोंडावर. त्यांना विचारा कसं काम केलंय, अजूनही काम झालं. तर आधी नगरसेविका होऊन गेलेल्या आहेत. काय म्हणणार तुम्ही, सपोर्ट आहे तुमचा? आमचा भरपूर सपोर्ट आहे. मी आमच्या वार्डातली वार्ड क्रमांक 121ची महिला वार्ड अध्यक्ष आहे. माझं नाव शारदा नागस मोरे आणि मी गौरव मोरेची आई आहे. तर आम्हाला या उमेदवाराची खूप गरज आहे, स्थानिक उमेदवाराची. आमच्या इथे भरपूर बाहेरचे उमेदवार आले, नगरसेवक झाले. या लोकांनी पैसे वाटून त्याने ते नगरसेवक बनले आणि ज्यावेळी आपलं काही काम असताना आमचं एकही गटारचं काम केलं नाही, पाण्याची समस्या आमची सोडवली नाही. आता रात्र पाणी मिळत नाही आम्हाला. रात्र आम्हाला थोडं पाणी आलं म्हणजे त्याचे आमचे झगडे होतात आणि त्याच्यामुळं आम्ही दीक्षिताताई गिगणे यांना आम्ही मोहन आंबेरे आम्ही सर्वांना मिळून आम्ही ह्या उमेदवाराची तयारी केलेली आहे आणि उमेदवाराला आम्ही जिंकून देऊ. आमच्या एरियातले सगळ्या समस्या सोडून घेणार आहोत आणि यांना प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार आहोत.